स्वामी समर्थ. तर बॅगा रेडी झालेल्या आहे आणि आमची चालू आहे जाण्याची तयारी. तर कुठे जाणार आहोत तर ते कळेलच तुम्हाला. आणि आपले व्हिडिओज ब्लॉग्स येणार आहेत, 2-3 येतील माहीत नाही, पण करण्याचा प्रयत्न नक्की करेन. तर आपण जातोय बाहेर देवदर्शनाला, तर तुम्ही सुद्धा चला. आणि इथे स्कॅम होणार आहे. ब्रुनोला वाटते की आम्ही ब्रुनोला घेऊन जाणार आहे, पण नाही. आणि ब्रुनो म्हणून खुश झालाय. तर बघूया आपला प्रवास. तर आपण बोरिवली स्टेशनला पोहोचलो आहे आणि आपली ट्रेन लागणार आहे इकडे, अवंतिका एक्सप्रेस. तर अवंतिका एक्सप्रेस वेळेवर आले म्हणजे येणार आहे, सुटली आहे. आणि गडबड अशी झाली आहे की आम्हाला M1 वरती बोगी होती, पण ते बोलले की नाही तुम्हाला S1 मध्ये टाकलंय. आणि ती गडबड झाली आणि त्यांची पण धावपळ झाली आहे, दादाची आणि वहिनीची पण. तर आम्ही आपल्या बॅगा खेचत येतो. तर आपल्या गाडीच्या पण इथे वेट करूया आणि आपलं असं भेटत जाऊया सारखं, कारण आता मस्तपैकी ब्लॉग तर 3 दिवस होणारच. हा बंब बोले. ही आमची अवंतिका एक्सप्रेस आलेली आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरती. तर जरा उशीर झाला ट्रेनला, आज लेट होती. आणि हे आमचे साहेब खूप घाई करतायत. आणि बाकीचे आपले मेंबर कुठे ते आपण बघूया थोड्या वेळामध्ये. तर कुठे कुठे कोणाकोणाला कोणते सीट मिळाले ते बघूया. आमचं जेवण झालंय, लास्ट टाइम शेवट. सगळ्यांची झोपण्याची तयारी. तर झोपण्याची तयारी आणि सगळ्यांना गुड नाईट. आणि सकाळी भेटूया. सगळ्यांनी आराम करा, मग कारण उद्या भरपूर फिरायचं, आराम करून घ्या. गुड नाईट. The next day. सुप्रभात तुम्हा सर्वांना. आणि सकाळ झालेली आहे, बाहेरचं वातावरण बघा त्याचा साल. आणि सगळ्यांनी चहा नाश्ता झालेला आहे. आता उतरायचा टायमिंग झाला आहे आणि उतरल्यानंतर आमचा जो ग्रुप आहे तो भेटेल की कोण कोण आलेला आहे. तर गुड मॉर्निंग. आणि आपण कोणाबरोबर आलेलो आहे ते तुम्हाला कळेल थोड्या वेळातच. तर उतरल्यावरती आपण सगळ्यांचे एक शूट घेऊया आणि तुमच्या सगळ्यांची मी त्यांच्याशी ओळख करून देते. तर आपण आता उज्जैनला पोहोचलो आहे आणि ही आहे आपलं ग्रुप आहे. आणि हे सगळे चाललेले आहेत, तर आपण पण जाऊया. तर असे सगळेजण चाललेत. देवेंद्र भाऊंना फॉलो करतात सगळे. देवेंद्र भाऊ आहेत. नमस्कार. आणि आम्ही ह्यांच्या सोबत आलेलो आहोत, माऊली टूर्स बरोबर. तर एन्जॉय होणार, कारण मम्मी माझी नेहमी येते आहे आणि मी यावेळेला मम्मीच्या ग्रुप बरोबर आलेली आहे. तर बघूया एन्जॉयमेंट कशी असणार. त्यांच्या ग्रुपची मी थोडीशी एक झलक दाखवते तुम्हाला. तर हो सगळ्यांनी जरा हाय करा, सगळ्यांनी हात वरती करून. तर हळूहळू सगळ्यांशी आपली ओळख होणार आहे आणि आपण एन्जॉय करणार आहोत, कारण आपण इथे आनंदच घ्यायला येतो, बरोबर आहे की नाही. तर आता आपण हॉटेलला पोहोचतोय. अरे अजून 3 दिवस आपण मस्त करणार सगळ्यांची.
आम्ही आता सगळेजण बसमध्ये बसलो आहे आणि जाणार आहोत आपल्या हॉटेलवरती. आणि तिथे आपल्याला चेकआउटचा जो टायमिंग आहे ते थोडासा डिले असणार आहे, पण तरी पण आपण तिथे एक सगळ्यांशी ओळख करणार आहोत. तर भेटूया आपण थोड्या वेळामध्ये आपल्या हॉटेलमध्ये. हॉटेल आलेलं आपण हॉटेलवरती आणि सगळे इथे उतरत आहेत. तर इकडे आपण पोहोचलो आणि इकडे पावसाचं वातावरण आहे. पाऊस येऊन गेलेला आहे, बघू शकता इकडे सगळीकडे पाणी पाणी झालेलं आहे आणि छान हवा सुटली आहे. मम्माचा फोन चालू झाला आणि हे हॉटेल आहे. हॉटेलमध्ये आपण एंट्री केलेली आहे. सगळेजण सामान ठेवत आहेत. हा रिसेप्शन एरिया, हा वेटिंग एरिया. आजचा मेनू पोहे. सगळे नाश्ता करतात तिकडे. सगळे बिझी आहेत नाश्ता करण्यात. चला आपण पण नाश्ता करून घेऊया. तर नाश्ता करून झाल्यावरती थोडासा वेळ आम्ही एकमेकांसोबत इथे घालवला आणि एकमेकांशी ओळख करून घेतली. खूप छान वाटलं, असं खूप बरं वाटलं. आणि इथे सगळी वयोगटाची लोकं आलेली आहेत. तर त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. तर आम्ही सगळ्या रेडी झालेल्या आहोत आणि नंतर आम्ही आलो आहोत इथे आपल्या महाकालच्या दर्शनासाठी. तर ही कॅब माऊली टूर्स अँड ट्रॅव्हलची कॅब आम्ही हरवू नये म्हणून दिलेली आहे आम्हाला. तसं काही नाही आहे, पण आहे सगळ्या एक ग्रुप आहे समजण्यासाठी, कुठे कोणी हरवू नये तर असं सेफ्टीसाठी. यस. आणि आता बघूया आम्हाला दर्शन कसं होत आहे. तर जेवढं आपल्याला मोबाईल नेता येईल पण नेऊया. जिथे मोबाईल अलाव नाही आहे तिथे होणार नाही आहे. हां, लॉकरला ठेवावं लागतं. काढू शकतो फोटो काढायला हरकत नाही, पण मला परत तिकडचं काय दाखवता येणार नाही ना असं. तर आपण बघूया, आपण लॉकरमध्ये ठेवू आणि नंतर तिथलं आपलं बाहेरचं जर परिसर काय दाखवता आला तर आपण बघूया.